नमस्कार, मी सरिता दीक्षित। वाळवण्याचे पदार्थ चालू आहे। ही फार महत्त्वाचा भाग आहे, कारण कुरडई वर्षभर आपल्या टिकायला राहायला पाहिजे। प्रत्येक सणाला आपण कुरडई पापड नैवेद्याला पण असतो आणि करतोच। सगळ्यांना आवडणारी गव्हाच्या चिकाची कुरडई। तर आपण आज ते बघणार आहोत। तर मी 5 किलो गहू 4 दिवस अगोदर धुवून स्वच्छ पाण्यात भिजवते। रोज पाणी बदलायची। आज 5वा दिवस आहे। रात्री भिजलेले गहू मिक्सरमधून काढले आणि त्याचा चीक तयार केला। 2-3 पाण्याने स्वच्छ धुतला, 2 वेळा तो गाळला। तिसऱ्या वेळा एक सुती कपडा घेतला, त्या सुती कपड्यावर सुती कपड्याने गाळला। म्हणजे त्याच्या बारीक बारीक जे हे कण असतात ते ना नंतर लाल पडतात कुरड्या आणि बरोबर लागत नाही, म्हणून ते सुती कपड्याने गाळला। आता तो रात्रभर तसाच ठेवलाय। आता सकाळी उठून सगळं चीक खाली बसेल आणि वरचं पाणी आपल्याला टाकून द्यायचं आणि आता आपण कुरड्याला सुरुवात करूया। हे बघा, एवढा चीक निघालाय। याचं पाणी भरपूर आहे, खाली खूप चीक आहे। 5 किलो गहू टाकले होते। आता आपण याच्यातलं पाणी वरवरचं काढून टाकूया। न हलवता हळूहळू पाणी काढून टाकायचं। पाणी काढून टाकले, चीक सगळा खाली बसलाय। हे बघा, हे बघा, चीक खाली बसलाय। आता आपण हा फोडून घ्यायचा पूर्ण। बादलीत बसत नव्हता म्हणून टोपामध्ये काढला। हे बघा, 5 किलो गव्हाचा किती चीक निघाला। गहू जाडसर घ्यायचे चांगले, म्हणजे चांगला चीक पडतो। आता हे जितकं चीक आहे तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। हा चीक याच्यात काढून घेऊ आणि एवढं थोडंसं एवढं पाणी ठेवूया गरम करायला। मी आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पांढरा शुभ्र चीक दिसतो बघा, मस्त पांढरी शुभ्र कुरडई येणार। आधीच पाणी गरम करायला ठेवलं मी। हे पाणी आता याच्यामध्ये ओतू। थोडंसं तेल टाकूया त्याच्यात, म्हणजे खाली चिटकत नाही। मग जितका चीक आहे तितकं पाणी घेतलेलं आहे। मीठ टाकूया, मीठ कमीच टाकायचं। खसखस टाकायची, खसखसनी मस्त लागतात कुरड्या। आधी पाणी गरम केलेलं होतं। 5 मिनिटं जरा अजून गरम उकळू द्यायचं। आता मस्त घालायची।
बघा मस्त चिक झालाय बघा, गाठी अजिबात झाल्या नाही. जर गाठी झाल्या ना तर काही कामाचे नाही, चिक फेकून द्यावा लागतो. काहीच नाही गाठी झाली. आता मस्त शिजेला. हे बघा हाताला चिटकत नाही चिक, म्हणजे अजून शिजला नाही तो, पण मस्त झालाय बघा, एकदम छान मऊ लोण्यासारखा. एक पण गिठोळी झाली नाही त्याच्यामध्ये. हे बघा किती मस्त झाला. हे बघा किती मस्त शिजला, एक पण गिठोळी नाही, गाठी नाही. आता हे चांगला अर्धा तास तरी शिजवायला पाहिजे, तर मस्त कुरडई येणार त्याची, तुटणार नाही कुरडई. आता ह्याच्यावर आपण ओला कपडा ठेवूया, बारीक गॅसवर शिजू चांगला दे. मस्त लोण्यासारखं झालं बघा मस्त. चिक टाकल्याबरोबर हातालाच फार महत्त्व आहे त्याचं. गाठी झाल्या नाही पाहिजे, गुठुड्या झाल्या नाही पाहिजे, त्याच्या व्यवस्थित झालं पाहिजे. आता ह्याच्यावर कपडा टाकूया, चांगलं शिजू देऊ, म्हणजे वाफेनं वर शिजेल आणि खालून गॅसवर हे वाफेनं शिजलं पाहिजे चांगलं. हे बघा गव्हाचा कोंडा असतो, हा गव्हाचा कोंडा असतो. ह्याच्यात आपण भातोड्या करूया, खूप छान लागतात. त्याच्यात तांदूळ टाकून मस्त मसाला सगळं टाकून खायला खूप सुंदर लागतात. तसंही तुम्ही तळून खा, भाजून खा, तरी पण छान लागतात ते. हे तुम्हाला दाखवणार आहे मी. थोडं खालीवर करूया हे, मस्त शिजतोय. चिक शिजवत झाला पाहिजे. मस्त पीठ शिजले बघा. असंच टेरेसवर घेऊन जायचं आणि कुरड्या घालायच्या. टेरेसवर आला आपण, बघा मस्त शिजलं, एकदम किती छान शिजलं बघा. एकदम पाण्याचा हात लावायचा जरासा. पसरून घ्यायचं, म्हणजे मोकळे मोकळे होतात. मग